भ्रष्टाचारी सरकार काय म्हणते? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही म्हणते. भ्रष्टाचारी सरकार काय म्हणते? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही म्हणते. भ्रष्टाचारी सरकार काय म्हणते? शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही म्हणते. अरे सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण. शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. सांगेल काय घडी थांब. आज हिंदू संस्कृतीनुसार अखंड हिंदुस्थानात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात बळीपोळ्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तसं पाहता शेतकऱ्याची व्यथा ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लक्षवेधी या हिशोबाने मांडावा ह्या एक संकल्पातून आष्टी तालुक्यातील मोजे सुलेमानदेवा गावात आमच्या शेतात समविचारी मित्रांच्या आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने आज आम्ही एक अनोखा लक्षवेधी आंदोलन करत आहोत की ज्या वेळेस आम्ही शेतकरी म्हणून ज्यावेळेस आम्ही आमच्या बोटाच्या शरीरावरून जेवून अचूक माणसं निवडतो ते ज्यावेळेस विधान परिषदेवर मंत्र्या जातात त्या गेल्याच्या नंतर त्यांना शेतकरी दिसत नाही. तुम्ही पाहत असतात की आज येथे शेतकऱ्याचा आत्महत्येचा आम्ही एक निषेध दाखवतोय. शेतकरी गळफास घेऊन मरतोय. हे कांदे दाखवतोय. त्या कांद्याला काय भाव आहे? हा कांदा मार्च मध्ये पिकवला जातो आणि हा ऑगस्ट आहे तर 15 रुपयाच्या पुढे कांदा विकत नाही. आणि जर 15 रुपयाने कांदा विकत नसेल तर शेतकऱ्याला काय भाव पडत असेल? ज्यावेळेस याचा निषेध करत याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतोय. पण या मंत्रालयात ज्यावेळेस आम्ही हा बरीच कामाला झुकतो, ज्यावेळेस आम्ही कामाला झोपून ज्यावेळेस आम्ही हा सोडतो, हा सोडल्याच्या नंतर ज्याच्या पोटात जेवढी आवश्यकता आहे हा बरीच तेवढंच खातो आणि नंतर दावणीवर येतो. मग माझं काय म्हणणं आहे की ह्या विधानसभे राज्य सरकारमध्ये हे जे आम्ही 288 निवडून देतो यांना हे का कळत नाही की आपल्या पोटाला किती लागत? मग तुम्ही किती भ्रष्टाचार करायचा? एक आमदाराकडे कमीत कमी 1000, 2,000, 5,000 कोटीचा एक पंचवार्षिक मध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता आणि आम्हाला शेतकऱ्यांना गळफास घ्यायला असतात. तर मग ह्या सर्व शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि सरकारचे जे राजकीय आहेत त्यांना आम्ही या बळीपोळ्याच्या निमित्ताने तुमच्यापेक्षा आमचा बळी गुन्हे आहे आणि तुमच्यापेक्षा आमचा बळी शान आहे. त्या किती खावायची अक्कल आहे? त्या शेतकऱ्याचे जाण आहे, शेतकऱ्याचं भान आहे, शेतकऱ्याविषयी आवड आहे, शेतकऱ्याविषयी आपुलकी आहे, पण तुम्हाला नाही. म्हणून हे राजकीय लोकांना आम्ही आज बळीपोळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत की ह्या बाजारांना किमान यातून तर संदेश यावा की या गुन्हे चित्र पाहून तर आपण वागावं आणि शेतकऱ्याच्या व्यथा कधी समजून घ्यावा. हा एक आम्ही सुलेमानदेवातून संदेश देत आहोत. आज पोळ्याच्या सणानिमित्त आपण आपला बैल हा सजवलाय आणि सरकारला पण सांगतोय की सरकार मायबाप आमच्या बापाकडे 6 बैल होते, आज त्यातला बळच एक बैल आमच्या दारात राहिलाय. याला कारणीभूत कोण आहे? ह्या सरकारने थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. निव्वळ ह्या सरकारी चुकीच्या धोरणामुळं आज आमची इतकी वाईट परिस्थिती आली आहे. तुम्ही एकतर ट्रॅक्टरला अनुदान दिलं, डिझेलचे भाव वाढले, त्याच्यामुळे शेती खर्च वाढला. शेती खर्च वाढल्याच्या नंतर आता शेतीमालाला भाव नाही. आज आमचं कांद्यासारखं पीक असो किंवा कोणत्याही पिकाला आज मार्केटमध्ये उत्पादन खर्चाच्या पेक्षा जास्त रुपयाही मिळत नाही. आजचा आमचा उडीद घ्या, आता सोयाबीन घ्या, कोणतंही पीक घ्या, शेतकऱ्यांच्या खरोखर ज्या व्यथा आहेत त्या व्यथा या सरकारनं थोडंसं तरी ऐकलं पाहिजे. प्रशासकीय खुर्चीत बसलेल्या लोकांचं ऐकून आम्हा गोरगरीब शेतकरी पूर्णपणे गरीब होण्याचं कारण म्हणजे तुम्ही खुर्चीत बसलेले सरकार आणि तुमचं ते प्रशासकीय अधिकारी आहेत. तुम्ही कमीत कमी आमच्या दिलेल्या आशीर्वादाला, आम्ही दिलेला तुम्हाला जो आशीर्वाद मतदान रूपी आहे, तुम्ही आमच्यासाठी भलं करावा याच्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान दिलं आणि तुम्ही आमच्या डायरेक्ट मुंडक्याला गळफास लावायचं काम आज ह्या सरकारनं चालू आहे. ह्या सरकारला आज पोळ्याच्या निमित्तानं मी अशी विनंती करतो की दादा असते ते फडणवीस हे का फसवणीस आहे, यांनी साऱ्या दुनियाला फसवलंय. हे सरकार म्हणजे टोटल फसवा आहे आणि ह्या सरकारमध्ये प्रत्येक शेतकरी हा आज मेटाकुटीला आलाय. याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही आणि तुमच्या खुर्च्या जाळल्याशिवाय आम्ही सुद्धा शेतकरी बांधव स्वस्त बसणार नाहीत. जय जवान जय किसान. दादा भाव नाही ना कांद्याला, काय करा? शेतकरी मारायला लागला दादा. अहो फडणवीस साहेब
शेतकरी मारायला लागला. आज खरं बैल पोळा आहे. आज सांगावं तरी तुम्हाला कवर कांद्याला भाव नाही. शेतकरी आत्महत्या करतोय. अहो शेतकऱ्याच्या घरी अन्न नाही खायला, तरी काय करायचं शेतकऱ्यांनी. दादा विनंती करतो, शिंदे साहेब विनंती करतो, पोळ्याच्या दिवशी तरी तुम्ही शेतकऱ्याला कांद्याला भाव द्या माझ्या सरकारच्या नावाने. दादा भाव द्या कांद्याला. फडणवीस साहेब तुम्हाला आम्ही राज्याचं मुख्यमंत्री केलं, पण आमच्या कांद्याला भाव नाही. आम्ही जायचं कुठं सांगा तरी. कुठे जायचं आम्ही? कांद्याला भाव नाही. आमच्या भुसाराचे पुस्तक सरायला लागले की आमच्या कांद्याला भाव येईन. अहो राज्य तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे. आम्ही जायचं कुठं? आणि ह्यो कांदा आम्हाला फेकून द्यावा लागतंय ना. काय करायचं आम्ही? एक तर तुम्ही निवडून आल्याच्या नंतर म्हणले होते आम्हाला की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू. ह्यो तुम्ही कोरा केला का? ह्यो कोरा केला का तुम्ही? तुम्ही काय म्हणले होते पुन्हा? एक मंत्री तुमचा काय म्हणतो, सरकार भिकारी. तुम्ही सरकार भिकारी, तर मग आम्हाला स्पष्टपैकी तुम्ही खाली उतरा. तुम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून तुम्ही खुर्ची बसलेले, तुम्ही खाली उतरा. ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्या, नाही तर खुर्चीवर तरी खाली करा. एवढं बोलून मी माझं संपवतो. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन आज बलिपोळ्यानिमित्त आम्ही या पुरोगामी महाराष्ट्राच्या मातेला आष्टी तालुक्यातील मोजे सूर्यमंदिर गावातून बलिपोळ्यानिमित्त हे भगवं वादळ आम्ही मुंबई घेऊन जात आहोत. हा एक संदेश घेऊन येत आहोत. ज्या मंत्रिमंडळात आम्ही निवडून दिलेले प्रस्थापित राजकीय पुढाऱ्याचे जे आमदार आहेत, जे आज मुख घेऊन गप्प बसले आहेत, त्यांना आमचं एक सांगावं आहे की आम्ही 27 तारखे मुंबईच्या वाटाने येतोय. आमच्या राजांचा आम्हाला आदेश आला आहे. आमच्या योद्ध्यांनी आम्हाला आदेश दिलाय की चलो मुंबई जाम करण्यासाठी आम्ही येतो. तत्पूर्वी आम्हाला आमची एक मागणी आहे तुम्हाला या बलिपोळ्याच्या निमित्ताने की सणावाराच्या निमित्ताने की तुम्ही आमच्या आरक्षणाची मागणी 27 तारखेच्या आत निकाली काढावी, अन्यथा मुंबई भगवी होईल आणि समजा गोष्टीच्या शासन जिम्मेदारी असेल. हा एक आम्ही इथून संदेश देत आहोत सकल मराठा समाजाच्या वतीने आणि बहुजन समाजाच्या वतीने. धन्यवाद. निमित्त 29 ऑगस्टला मुंबईला जाण्याचं धोरण निर्णय केलेला आहे आणि सगळ्यांनी मुंबईला, मराठा समाजाने जास्तीत जास्त घरोघर प्रत्येक माणूस मुंबईला आला पाहिजे आणि यावा ही आमची विनंती. मिशन एकच मिशन. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मनोज